हे मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आज आपण बघणार आहोत आकर्षणाच्या सिद्धांत बद्दल. आपण बघणार आहोत मॅनिफेस्टेशन बद्दल. तर मॅनिफेस्टेशन, आकर्षणाचा सिद्धांत हे नेमकं काय आहे आणि हे कसं काम करत आलेलं आहे, आज आपण बघणार आहोत. फर्स्ट तुम्ही लक्ष द्या, आकर्षणाचा सिद्धांत आणि मॅनिफेस्टेशन हे काय आहे. तर आपण जे सतत विचार करतो आणि आपल्या लाईफमध्ये ते घडत जातं, त्याला म्हणायचं मॅनिफेस्टेशन, म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत. जो आपण मनामध्ये विचार करतो, जो आपण भावना क्रिएट करतो, जो आपण फिलिंग्समध्ये जगतो, तेच आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट होतं आणि तेच आपल्या लाईफमध्ये रिॲलिटीमध्ये बनतं. तर बघा, मॅनिफेस्टेशन कसं काम करतं. एक्झाम्पल, एखादा लहान मुलगा असेल आणि तो कोणाची तरी त्याच्या मित्राची एक बाईक आहे छोटीशी, किंवा एक छोटी सायकल आहे. तर ती सायकल बघून त्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे, मला पण माझी छोटीशी सायकल पाहिजे आहे. आणि तो विचार करतो की मी पण सायकल चालवत आहे, माझ्याकडे पण छोटीशी सायकल आहे. आणि तो सतत विचार करतो आणि ॲक्च्युअलमध्ये त्याच्या लाईफमध्ये आकर्षणाचा सिद्धांत तयार होतो, म्हणजेच ते मॅनिफेस्टेशन तयार होतं. आणि सेम एक्झॅक्टली त्याचे बाबा किंवा त्याचे नातेवाईक किंवा कुणीही असो, त्याला अचानक बाईक गिफ्ट करतात किंवा अचानक त्याला एक सायकल छोटीशी गिफ्ट करतात. हे अशा प्रकारे आकर्षणाचा सिद्धांत काम करतो. म्हणजेच जो आपण विचार करतो ते आपल्या रिॲलिटीमध्ये बदलतं. जे आपण फील करतो. एक्झाम्पल, आता मी कुठंतरी जात आहे आणि माझी बस लेट झाली किंवा ट्रेन लेट झाली, आणि तर मी जर निगेटिव्ह फील करायला लागलो की अरे बापरे, यात कसं होईल कसं नाही, मी थोडंसं निगेटिव्ह झालो, तर माझ्या लाईफमध्ये सेम तसंच निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार आहे. राईट. सेम माझ्या लाईफमध्ये तसंच निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार आहे. आणि जर मी पॉझिटिव्ह राहिलो तर माझ्या लाईफमध्ये काय होणार आहे, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होणार आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल तर मला सांगा, हे आता तुम्हाला सर्वांना समजलं असेल. आता हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या 4 एरियामध्ये जे आपले प्रॉब्लेम्स असतात त्याला पण आपल्याला हील करता येतं, त्याला सॉल्व्ह करता येतं. काय, आता बघा तुम्ही, आपण आपल्या लाईफमध्ये चुकीचं मॅनिफेस्टेशन क्रिएट करत आलेलो आहोत किंवा आकर्षणाचा सिद्धांत जो आहे आपण चुकीच्या पद्धतीने वापरत आलेलो आहोत. म्हणजेच काय, की आपल्याला निगेटिव्ह सिच्युएशनची गरज नसते, निगेटिव्ह विचारांची गरज नसते, पण आपल्याकडून ते नकळत होत गेलेलं असतात. सेम आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या विपरीत करायचं आहे, म्हणजे याच्या उलटं करायचं आहे. आणि आता हे पूर्ण एका व्हिडिओमध्ये पूर्ण आपल्याला समजवणं पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल. तर आपण फ्री वर्कशॉप ठेवतो, जे मॅनिफेस्टेशनचे बेसिक लेवल्स आहेत त्याचं आपण फ्री वर्कशॉप ठेवतो आणि त्याच्यामध्ये शिकवतो की मॅनिफेस्टेशन कसं काम करतं, होओपोनोपोनो प्रेयर कसं काम करतं, नेमकं हे आकर्षणाचे सिद्धांत कसे तयार झाले आहेत, ॲक्च्युअलमध्ये खरंच काय रिझल्ट क्रिएट होता. जर कुणाला रिझल्ट येत नसेल ह्याचा, तर काय रिझन आहे त्याच्यामुळे त्याच्या लाईफमध्ये रिझल्ट येत नाही, बरोबर. तर आता तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला एकच करायचं आहे की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि तुम्ही हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी या कोणत्याही एरियासाठी तुम्हाला हील करायचं आहे, तुम्ही स्वतःसाठी हील करणार आहात, ती चॅट विंडोमध्ये फक्त टाकायचं आहे. आणि आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. का, रिझन सांगतो. जर तुमच्यामुळं इतरांच्या लाईफमध्ये जर व्हॅल्यू ॲड होत असेल तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नियम पण हाच बोलतो, मॅनिफेस्टेशनचा नियम पण हाच बोलतो. जर तुमच्या शेजारच्या घरामध्ये आग लागलेली असेल आणि तुम्ही ते विझवायला पळत गेलेत, तर युनिव्हर्स तुमच्या घराला वाचवतो, तुमच्या घरासाठी चांगला तत्पर राहिलेला असतो. सेम तशाच प्रकारे हे लॉज काम करतात. जर तुम्ही काहीतरी कोणाला व्हॅल्यू दिली तर तुमच्या लाईफमध्ये अजून व्हॅल्यू ॲड होते आणि तुमची लाईफ एक चांगली बेटर बनत जाते. तर मॅनिफेस्टेशन आणि होओपोनोपोनोचे जे फ्री सेशन आपण घेतो, त्यासाठी तुम्हाला समजलं की काय करायचं आहे, लाईक करायचं, कमेंट करायचं, सबस्क्राईब करायचं आणि अशा लोकांपर्यंत, अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचवायचा, शेअर करायचा की ज्यांच्या लाईफमध्ये हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनीमध्ये इश्यू आहेत. राईट. आणि हे कसं काम करतं, काय करतं, याच्यामध्ये याचं सायन्स काय, प्रूफ कुणाला पाहिजे, हे आपण सगळं कुठे डिस्कस करणार आहोत तर आता सेशनमध्ये. म्हणजे आपण जे सेशन घेतो, जो वर्कशॉप घेतो आपण, जे वर्कशॉप घेतो आपल्या नवीन मेंबरसाठी, त्याचे आपण एकही रुपया चार्ज करत नाही आपण त्यासाठी, ते पूर्णपणे आपला फ्री असतो. पण हे कधी पॉसिबल होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अनेक लोकांना याच्यामध्ये ॲड करणार आहेत, तुम्ही त्यांना तुमच्या थ्रू आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. जर तुम्ही तुमच्या मेंबरला, तुमच्या मित्रांना, ज्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, हे रिलेशनशिपमध्ये हिलिंग करायची जरूरत आहे, त्यांना जर तुम्ही माझ्यापर्यंत आणलं नाही तर मी फ्री सेशन घेऊ शकणार नाही आणि मी तुम्हाला फ्री वर्कशॉप देऊ शकणार नाही. तर अट काय आहे, जेवढं पॉसिबल होईल तेवढ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आणि तुमच्यासोबत त्यांनाही शिकण्यासाठी घेऊन यायचं. अट एवढीच एक आहे. का, तर युनिव्हर्सचा नियमच एवढा सुंदर आहे. जर आपण एखाद्या गोष्टीसाठी कुणाला करत असलो त्याच्या व्हॅल्यूसाठी, तर ते आपल्या ज्ञानामध्ये, आपल्यामध्ये त्याची वाढ होत जाते. राईट राधा? येस. तर आणि याच्यामध्ये आपण तू बोनस म्हणून काय टिप्स द्यायची, एक बोनस म्हणून तू काय टिप देणार, आपले जे मेंबर्स व्हिडिओ बघत आहेत सर्वजण, त्यांना एक बोनस म्हणून तू काय टिप द्यायची? काय देऊ? चला, राधा तर नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला सांगतो.
जे आपण फ्री सेशन ठेवतो त्या फ्री सेशनमध्ये तुम्हाला लाईव्ह हिलिंग करून दाखवणार आहे मी. म्हणजेच कसं, जे आपले 20-30 लोक असतात वर्कशॉपमध्ये, त्या 20-30 लोकांमध्ये मी 1-2 व्यक्तींना लाईव्हला घेणार आणि त्यांच्यामध्ये जी त्यांची निगेटिव्हिटी आहे ती तुम्हाला डायरेक्टली त्याच सेशनमध्ये लाईव्ह तुम्हाला रिड्यूस होताना दिसेल, कमी होताना दिसेल. हे लाईव्ह तुम्ही कधी बघू शकणार आहेत, तर ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करताय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताय आणि आपले सेशन अटेंड करताय त्यावेळेस. तर ठीक आहे, सर्वांना समजलं की जेवढं पॉसिबल होईल तेवढा व्हिडिओ आपला शेअर करायचा आणि ज्यांच्या लाईफमध्ये हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनीमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. आकर्षणाचा सिद्धांत, मॅनिफेस्टेशन हे सर्व आपण 100% शिकणारच आहोत. ठीक आहे. आणि एक बोनस टिप म्हणून हे मी सांगेल की तुमच्या हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनीमध्ये जर कुठेही तुम्हाला हेल्प व्हायचं असेल तर तुम्हाला होओपोनोपोनो प्रेयर अशा पद्धतीने करावं लागेल. बघा, तर सकाळी तुम्हाला जस्ट उठायचं आहे, क्लॅरिफाय करायचं की माझ्या कोणत्या एरियामध्ये, म्हणजेच हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी कोणत्या एरियामध्ये मला हील व्हायचं आहे. एक्झाम्पल रिलेशनशिप पकडूया आपण. तर रिलेशनशिपमध्ये जर आपल्याला हील व्हायचं असेल तर सकाळी मॉर्निंगला उठायचं, रिलॅक्स बसायचं आणि 108 वेळेस होपोनोपोनो प्रेयर करायचं. आणि होओपोनोपोनो प्रेयर सोबत आपल्याला फिलिंग्स पण जनरेट करायचे आहेत, क्रिएट करायचे आहेत. का तर जर आपण विदाऊट फिलिंगनी होपोनोपोनो प्रेयर केलं तर त्याचा रिझल्ट येणार नाही, किंवा येणार तर खूप स्लो येणार. ठीक आहे. तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघण्यासाठी. आणि आशा आहे की या व्हिडिओनं तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड होणार. ओके.